माजी आमदार रमेश कदमांच्या कन्येला विधानसभेला उमेदवारी देऊन मोहिते पाटील यांनी खेळी केली. त्यातून पक्षात राजकीय संघर्ष सुरू झाला. पवारांशी चांगले संबंध असले तरी यापुढे शरद पवारांसोबत राहणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत रविवारी स्पष्ट केले. दरम्यान शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनीही या बैठकीत आगामी निवडणुकीत काकासोबत राहणार असल्याची भूमिका जाहीर केली. बळीराम काकांना 5 महिन्याखाली राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदावरून काढण्यात आले होते. त्याचवेळी काका समर्थकांच्या वडाळ्यातील बैठकीत जयंत पाटील आणि मोहिते पाटील यांच्यावर आरोप करत काका साठे यांनी पक्ष सोडण्याचा इशारा दिला होता. मात्र काका शरद पवार पक्षासोबत राहिले होते. आता कोणतेही पद मिळणार नसल्याने शरद पवार यांची साथ सोडल्याचा निर्णय काकांनी रविवारी जाहीर केला. बैठकीला आमदार राजू खरे, प्रल्हाद काशी, प्रकाश चोरेकर, जयदीप साठे, शरद माने, अन्नू मार्तंडे, रतिकांत पाटील व अन्य व्यक्तीही उपस्थित होते. जिल्हाध्यक्षपद देणार म्हणत झुलवत ठेवल्याचा आरोप केला गेला आहे. शरद पवारांनी पूर्व भागाचे जिल्हाध्यक्षपद देणारे असल्याचे काका व कार्यकर्ते सांगायचे. मात्र पवारांनी झुलवत ठेवल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. मी जिल्हाध्यक्ष म्हणून मोहिते पाटलांच्या 6 जिल्हा परिषद सदस्याविरोधात तक्रार केल्याने मोहिते पाटील माझ्यावर सूड उगवत असल्याचा आरोप काकांनी केला. आमदार राजू खरे यांच्यावर विश्वास ठेवा असे सांगत येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपल्या अस्तित्वासाठी काम करा असे आवाहन काकांनी केले.